नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण प्रभाग क्रमांक 6 या कार्यालयामध्ये उपस्थित आहे. कार्यालय म्हणजे बहुजन विकास आघाडीचं कार्यालय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण पाहिलं असेल तर गेले अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडी हा गड मानला जातो. बहुजन विकास आघाडी या गडाला कुठे ना कुठे सुरंग लावण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी गेले काही वर्षापासून अति मोठ्या प्रमाणात काम करत आहे. ज्या प्रकारे विधानसभामध्ये आपण पाहिलं असेल तर संपूर्ण वसई विरारमध्ये परिवर्तन बघून आलेलं आहे. परिवर्तन कसला म्हणजे भारतीय जनता पार्टीचं राज्य आणि बहुजन विकास आघाडी जी सत्यात होती ते कुठे ना कुठे थांबलेली आहे. पण परत एकदा येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकाचा निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सर्व उमेदवाराकडे जाऊन त्यांचे विचार, त्यांचे विजन या सर्व गोष्टी जाण्याचा प्रयत्न करतो. सध्या आपल्याबरोबर उपस्थित प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार बाळा पाटील आहे, जे पहिल्यांदाच त्याला बहुजन विकास आघाडीने उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे या सर्व गोष्टीवरती त्यांचा लक्ष असणार आहे त्या प्रभागात, हे सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बाळा पाटीलजी नमस्कार. काय म्हणताय, कशा प्रकारे पहिल्यांदा आपल्याला एवढी मोठी जबाबदारी बहुजन विकास आघाडी लोकनेते हितेंद्र ठाकूरने दिली, काय म्हणणार? बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि युवा माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या माध्यमातून मला आता यूथ म्हणून एक उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी यूथ म्हणून दिलेली असली तरी गेली 20 ते 22 वर्ष मी या प्रभागात काम करत आहे. प्रभागात काम करत असताना चाळी बिल्डिंग, कॉमन गॅलरी बिल्डिंग असो किंवा फ्लॅट सिस्टम बिल्डिंग्स असो, प्रत्येक ठिकाणी आमचे मार्गदर्शक आहेत अजयजी पाटील आणि प्रशांतजी राऊत यांच्या माध्यमातून मी गेली 20 ते 22 वर्ष काम करत आहे. ती पण तळागाळातली लोक असतील त्यांच्याबरोबर जाऊन त्यांचे प्रॉब्लेम हे प्रॅक्टिकली सोडवणं हा आमचा मानस असतो आणि आम्हाला त्यांची शिकवण, आमचे मार्गदर्शकच ते आहेत, त्यांनी शिकवणच आम्हाला ती दिलेली आहे. आणि काम करत असताना तुम्ही बघितलं असेल की पाणी, रस्ते, गटार, पूर्ण एरियामधली डीपी रस्ते असतील, परत मैदानं, खेळाची मैदानं असतील किंवा इतर गोष्टी आहेत. आम्ही मागील महिन्यामध्ये ज्या MSCB वरती मोर्चा नेलेला होता त्याचा जो फॉलोअप चालू आहे MSCB आणि EDCL बरोबर, तर त्याची जागा देणं, त्यांना स्विचिंग स्टेशन बनवणं, अशा भरपूर काही गोष्टी आहेत. तर तुम्हाला मी आज म्हणजे माझ्या कामाच्या अनुभवातून किंवा मी स्वतः प्रॅक्टिकली जी कामं केलेली आहेत ती तुम्हाला मी तीच सांगू शकतो. आणि मला एवढं माहीत आहे की बघा, सगळे पक्ष येतात, कामं करत असतात. कामं करत असताना त्यांना त्यांची बाजू सांगायची असते. आम्ही कामं केलेली आहेत ती आम्ही लोकांना सांगतो. मग ती माजी आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून असून, क्षितिज ठाकूर यांच्या माध्यमातून असो किंवा आमचे प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या माध्यमातून असो, आम्ही कामं करत आलो आहोत आणि कामं केलेली आहेत त्याच्यावरतीच मतं मागणार आहोत. पण ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल का आपण लोकांच्या घरात जात असेल मतं मागण्यासाठी, आपला विचार सांगण्यासाठी, तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याला? लोकांचा उत्तम प्रतिसाद म्हणजे आम्ही गेल्यानंतर घरामध्ये, आम्ही त्यांच्या घरात घुसतो. आपण एखाद्याच्या घरात जेव्हा घुसतो आणि घरात घुसल्यानंतर आपल्याला बोलवलं जातं, आपण त्यांच्या किचनपर्यंत जातो, आशीर्वाद घेतो. हीच आपल्यासाठी जेमेची बाजू आहे, दुसरं काही नाही आहे. जेमेची बाजू मेन काय असतं की घरातली महिला आपण गेल्यानंतर आपल्याला आरती असो किंवा इतर गोष्टीचं असो किंवा साखर देणं असो, ह्या गोष्टी करत असते आणि स्वतःहून आपल्याला लोकांचा प्रतिसाद येतो की आपली सीट ही कन्फर्म आहे आणि आपला महापौर बसणार. अशा गोष्टी लोकांकडून आम्हाला ऐकायला. ज्या प्रकारे आपण आता पाहिलं असेल, काल स्वतः इकडे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांची उपस्थिती होती सेंट्रल पार्कमध्ये. त्यांनी सभा आयोजित केली. सभामध्ये त्यांनी अशी योजना वसई विरारकरांना सांगितलं जे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं भविष्य चांगलं होणार आहे. मेट्रो येणार आहे, मेट्रो 13, त्या प्रकारे 4थी मुंबई प्रकार इकडे होणार आहे, एअरपोर्ट बनणार आहे आणि क्लस्टर हा सर्वात मोठा प्रश्न, क्लस्टर आणि SRA स्कीम इकडे लागू होणार आहे. त्यावरती आपला काय म्हणणं आहे? क्लस्टर आणि SRA स्कीम गेले 19 ते 20 पासून क्षितिज ठाकूर यांच्या माध्यमातून ऑलरेडी ह्या गोष्टीचा पाठपुरावा चालूच आहे. युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचा पाठपुरावा चालूच आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणायचीच होती, तर मग 41 बिल्डिंगचा विषय झाला. त्यांना काही नाही विश्वासात घेतलं, त्या का पाडल्या? तर तुम्हाला त्याच गोष्टी करायच्या होत्या तर तिकडे करायचं होतं ना. मग तुमचे आमदार तिकडे सांगतात, जे आजी आता आमदार आहेत ते सांगतात की आम्ही एका भिंतीला पण, एका विटेला पण हात लावून देणार नाही. 41 बिल्डिंग पाडल्या. अख्ख्या वसई विरारमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 बिल्डिंग अशा म्हणजे पाडल्यात. तिथे तर राहणारा जो माणूस होता तो मध्यमवर्गीयपेक्षा पण खालच्या त्याच्यामध्ये होता. मग तुम्ही त्यांना पहिलं प्राधान्य त्यांना देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला मतं मिळाली की तुम्ही त्यांना बाजूला केलं. तुमचा फक्त एकच अजेंडा आहे, आपल्याला मतं मिळण्याशी मतलब आहे. मग ते कुठल्या पण परिस्थितीत असो, कुठल्या पण ह्याच्याने असो, मतं मिळणं तुम्हाला गरजेचं होतं. आता परिस्थिती वेगळी आहे. गेल्या 1 वर्षामध्ये एक
तुम्ही खड्ड्याचे, मी तर बोलतो लोकनेते टेंडर ठाकूर यांनी कधीच खड्ड्याच्या ह्याच्यासाठी कधी नारळ पण नाही फोडला. इकडे मी आमदार बघतो खड्ड्याचं टेंडर काढलं आणि त्याचे नारळ फोडायला लागले. अरे कामं करत असताना तुम्ही काय कामं केली ते सांगा. कारगिल नगरचा रोड होता, आमच्या इकडचं उदाहरण आमच्याकडचं देतो. शेवटी त्या म्हणजे आताच्या आजी आमदारांना बोलावं लागलं. 2019-20 ज्या नगरसेवकांनी आणि स्थायी समिती सभापतीने जो कारगिल नगरचा मुख्य रस्ता होता तो 19-20 सगळ्याची डिटेल आहे माझ्याकडे, सगळे लेखी आहेत, पेपर पण आहेत, पुरावे पण आहेत. शेवटी त्यांना बोलावं लागलं की हा मी रस्ता काय केलेला नाहीये, हा रस्ता माझ्या फंडातून नाहीये, हा रस्ता फक्त आणि फक्त मागील जे नगरसेवक होते आणि त्यांच्याच माध्यमातून केलेले. तुमचेच प्रशासक बसलेले आहेत. अजूनपर्यंत माझी नगरसेवकांनी केलेली प्रोसिजर आहे किंवा स्थायी समिती सभापतींनी प्रोसिजर केलेली तीच अजूनपर्यंत चालू आहे. महानगरपालिकेत जाऊन काढा, मी सांगतो म्हणून नको, महानगरपालिकेत जाऊन काढा, तुम्हाला त्याची इत्यंभूत माहिती मिळेल. पण मुख्य प्रश्न असं पण आहे की ज्या काळात आपली सत्ता होती बहुजन विकास आघाडीची, त्या टायमाला कारगिलमध्ये पण बिल्डिंग तोडण्यात आले, ते अनधिकृत होते. टाली तोडण्यात आली, ते अनधिकृत होते. त्या टायमाला आपण त्या लोकांना वाचू शकले नाही. आता पुढे आपल्याला जर परत एकदा मौका दिला महापौर बसवायचा, तर कशा प्रकारे त्या लोकांचं लक्ष असणार आहे? बघा, महापौर बहुजन विकास आघाडीचाच बसणार हे मी तुम्हाला 100% सांगतो. आपल्या जे येणाऱ्या नवीन 5 वर्षातल्या योजना असतील किंवा डीपी प्लान्स असतील, ह्या आता इम्प्लिमेंट होतील. बॉडी बसल्यानंतर ज्या पण गोष्टी होणार आहेत त्या एकमताने होणार आहेत. महासभा किंवा आताच्या 5.5 ते 6 वर्षांमध्ये प्रशासक होता कोणाचा होता? सरकारचा. सरकार कोणाचं आहे? बीजेपी आणि इतर पक्षांचं होतं. सरकार कुठल्या सत्तेचा नसतो. हा सरकार होतं, बीजेपीचं सरकार होतं ना, त्यांचाच मुख्यमंत्री होता. आजच्या 5.5-6 वर्ष प्रशासक कोणाचा होता? तुमच्याच माध्यमातून कामं करत होता. जर एखादा प्रशासक तुमच्या माध्यमातून कामं करत असतो आणि त्याच्या माध्यमातून ती कामं व्हायला पाहिजे, ती कामं तिकडे का नाही झाली? मग सगळ्या ठिकाणी तुमच्या ना 5.5-6 वर्ष मग कशासाठी घालवली? दुसरं इलेक्शन आता लागलं असतं, हे दुसरं इलेक्शन लागलं असतं तर अगोदरच हा निर्णय घेतला असता, तर हे दुसरं इलेक्शन आता होऊन लोकांची विकास कामांचा वाढ ही 100% झाली असती. पहिले तुम्ही नगरसेवक होते, प्रत्येक 2-2 महिन्यांनी नगरसेवक प्रभाग समितीची मिटिंग लावायची, त्याच्यामध्ये 5-5 कामं 10-10 कामं अशी सुचवायचे आणि ती 3-4 महिन्यात 4-5 महिन्यात ती कामं चाळीची असो, बिल्डिंगची असो, आवारातली असो, ती प्रत्येक ठिकाणी होत होती. आणि असं पण होणार नाही की तुम्ही मागचा डेटा काढा, तुम्हाला 100% मिळेल. माझ्याकडे पण डाटा आहे सगळा. 101% प्रभाग समिती लेवलला होत होती, स्थायी समिती लेवलला होत होती आणि म्हणजे महासभेमध्ये पण मोठी कामं होत होती. ही टेक्निकल गोष्टी आता सामान्य जनतेला तर कळणार नाही, ते तर तुम्ही जेव्हा ग्राउंड लेवलवरती काम करणार तेव्हा त्या लोकांना कळणार. बरोबर. प्रमुख मुद्दा असा जे आपल्या समोर उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे हितेश जाधव. हितेश जाधव अगोदर प्रहार जनशक्ती पक्षात होते, पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते, म्हणजे मोठा काम त्यांनी केलेलं आहे या संपूर्ण जिल्ह्यासाठी. आता तुमच्या समोर ते उमेदवार आहे, कशा प्रकारे त्यांना लढा देणार? मी कार्यकर्त्यांच्या जोरावर काम करतो. मी जिकडे जिकडे काम केलेलं आहे, मी 20 ते 22 वर्षामध्ये आमच्या मार्गदर्शकाखाली काम केलेलं आहे. कारगिल नगर असो, मनवेलपाडा असो, मनवेलपाडा गाव असो, विवाह जांगेड परिसर, मनवेलपाडा रोड परिसर असो, सगळ्या ठिकाणी मी कामं केलेली आहेत आणि त्याच जेव्हा मी त्यांच्याशी मतं मागणार आहे. आणि मला 100% खात्री आहे की विजय हा आपला निश्चित आहे. फक्त विषय होतो की आपल्याला मार्जिन किती मिळणार. शेवटचा प्रश्न आहे, ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल का आता काही आपल्या लोकच जे आपल्या बहुजन विकास आघाडीमध्ये निष्ठा म्हणून काम करायचे, ते कुठे ना कुठे नाराज होऊन आपल्याला उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचा दामन थांबला आणि अति जोराने ते आपला भारतीय जनता पार्टीसाठी काम करते आपल्याला पाडायला. तर त्यावरती तुम्ही कशा प्रकारे लोकांना आपल्या जवळ घेणार आणि त्यांना म्हणून घेणार आहे? पहिले तर मी बहुजन विकास आघाडीचा एक कार्यकर्ता आहे. नगरसेवकाची सीट मला कशी मिळाली तुम्हाला याची कल्पना आहे. मी सेकंड ऑप्शन्सला पर्यायी उमेदवार म्हणून उभा होता आणि पर्यायी उमेदवार असल्या कारणाने समोरचा पहिल्या आम्हाला ज्याला एबी फॉर्म दिलेला होता पक्षाने, त्याचा फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर मला पर्यायी उमेदवार म्हणून तिकडे उमेदवारी मिळाली. मी काम करतच होतो आणि पर्यायी उमेदवारी असल्या कारणाने आता ह्याच्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तिकडे मी उमेदवार म्हणून दाखल झालो. उमेदवार म्हणून दाखल झाल्यानंतर 1 किंवा 2 तारखेनंतर मी ही सगळी कामाला माझी सुरुवात केली. ऑलरेडी माझी कामच चालू होती, पण ज्यांना आमच्या पक्षाने एबी फॉर्म दिलेला होता त्यांच्यासाठी मी काम करणार होतो. आजही ते माझे मार्गदर्शक आहेत, आताही ते माझे मार्गदर्शक आहेत. ते शेवटी माझे सिनियर आहेत. आज त्यांचा मन आजही तुम्ही त्याला आज आमचे शेवटी पक्षाचे तरी पण त्या टायमाला जर मी त्यांच्यासाठी काम करणार होतो आणि आताही त्यांच्यासाठी मी बहुजन विकास आघाडीचा तेव्हा ते कार्यकर्ते होते आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असताना आपल्या पक्षाने दिलेलं आपल्याला आदेश दिलेला की बाबा
त्यांच्यासाठी काम करायचं. तर मग मी गेली 20 ते 25 वर्षात तेच करत होतो आणि मी त्याच्यात खुश होतो. आज मला पक्षाने मोठी जिम्मेदारी दिलेली आहे आणि ती मला निभवायची आहे. मी सगळ्यांना घेऊन चालणार आहे. भले ते कुठेही जाऊ, त्यांनी कुठेही जाऊ, पण शेवटी रिलेशन्स हे रिलेशन्स असतात, संबंध हे संबंध असतात आणि आमचे संबंध चांगलेच आहेत. नक्कीच. बघितलं, हे होते बाळा पाटील. ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडीने यांना पहिल्यांदा युवा म्हणून एक चेहरा 6 नंबरमध्ये उमेदवारी दिलेली आहे. ज्या प्रकारे प्रशांत राऊत या परिसरात काम करायचे, आजूजी पाटील या परिसरात काम करायचे, त्यानंतर कुठे ना कुठे आता बाळा पाटीलला या मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर तिकडची माजी नगरसेविकांना त्यांना परत रिपीट करण्यात आलेल्या ह्या सर्व गोष्टी घडामोडी तुम्ही पाहिल्याच असेल. ज्या प्रकारे विरोध होताना दिसत होता अगोदर, आता कुठल्याही काळानंतर त्यांचा जवळ ते येतील असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे. जे नाराज झालेले ते आमचेच आहे, आमचे वरिष्ठ आहे, आम्हाला काही दुःख नाहीये, पण त्यांना परत एकदा म्हणून आणि आपल्या पक्षात घ्यायचं आम्ही काम करणार आहे. ज्या प्रकारे परिसरात बहुजन विकास आघाडीने गेले 35 वर्षात काम केलेलं आहे, पुढे येणाऱ्या टायमामध्ये पण बहुजन विकास आघाडीच काम करणार. या सर्व गोष्टी कशा प्रकारे आपण पाहताय नक्कीच आम्हाला कमेंटच्या मार्फत कमेंट करा आणि